अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी आ विष्णुदासा भाविकासी. नामा मने तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. विठ्ठला 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 विठ्ठला. पांडुरंग गारू प्रथम नमन, पांडुरंग गारू प्रथम नमन. पांडुरंग गारू प्रथम नमन, पांडुरंग गारू प्रथम नमन. पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन. पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन. प्रथम नमन, पांडुरंग गारू प्रथम नमन. पांडुरंग गारू प्रथम नमन, पांडुरंग गारू प्रथम नमन. पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम प्रथम नमन. पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम प्रथम नमन. दुसरे दुसरे संतती जगपदाने कविता वितारो जगपदाने कविता जगपदाने कविता वितारो जगपदाने कविता जगपदाने कविता वितारो बाबा दी सद्गुरु दास तुका. बाबा दी सद्गुरु दास तुका. बाबा दी सद्गुरु दास तुका. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा, महाराष्ट्राचं कुलदैवत, आशांना रोज पुरणपोळीचा नैवेद्य जेवू घालणारे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल अल्पसा परिहार द्यायचा. आज या ठिकाणी खरं म्हणजे खांजापूर सुकेवाडी, खरं मला असं वाटतं या भूमीचंच पुण्य आहे. काही ठिकाणची माती आणि माता पुण्यवान असते तेव्हा एवढे मोठे कार्यक्रम घडतात, ही मोठी पुण्याई असते. खरं म्हणजे आमचे आदरणीय श्री आनंदा साधू पाटील सातपुते या बाबाचं वय 81 वर्षाचं वय आहे आणि 81व्या वर्षाच्या निमित्ताने अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे बाबाचा वाढदिवस, त्यांचे सुपुत्र सुनील आनंदा सातपुते, संचालक भागवत बाबा पतसंस्था सुकेवाडी खांजापूर यांनी हा सोहळा ठेवला. एकदा जोरात टाळ्या वाजवा. बाबाला तशी 2 मुलं,
कैलासवासी बाळासाहेब आनंदा सातपुते आणि श्री सुनील आनंदा सातपुते. पण या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला आवर्जून निमंत्रित केलं ते आमचे बंधू पंचायत समिती सदस्य अशोक भाऊ सातपुते यांनी फोन केला. त्यांची आमची बऱ्याच वेळा भेट कार्यक्रमात तिकडं नेहमीच होते आणि त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी फार सुंदर पद्धतीमध्ये ठेवला. त्यांची पत्नी सौ सरुबाई आनंदा सातपुते, तशीच मुलगी सौ शोभा अशोक कोले, पुतणी सौ पार्वताबाई मारुती भोकनळ, तसेच पुतण्या श्री दशरथ रंगनाथ सातपुते, चंद्रकांत रंगनाथ सातपुते, बहिणी कैलासवासी ठकूबाई पुंजा गुंजाळ, तसेच गंगा भागीरथी जंबरबाई विष्णू भोकनळ. आणि बाबांचं खरं म्हणजे या दादांचं आयुष्य तसं प्रतिकूल परिस्थितीमध्येच ते 4 महिन्याची आईच्या उदरामध्ये असतानाच वडील वारले, पितृछत्र हरवलं, पण त्या मातेने बाबांना जन्म दिला आणि सर्वसामान्य परिस्थितीतून गरिबीतून हे बाबा इथपर्यंत आले. खरं म्हणजे एवढी परिस्थिती सर्वसामान्य बिकट होती. बाबाजवळ घरी बसल्यावर आमचा विषय झाला. आपल्या संगमनेरला बिडी व्यवसाय आहे, त्या बिडीमध्ये सुद्धा बाबांनी काही दिवस काम केलं व शेती अतिशय कष्टाळू, नेहमीच सहकार्य करण्याची भावना, कष्टातून आदर्श कुटुंब व चांगले संस्कार, मुलांचे एक आदर्श कुटुंब घडवण्याचं काम आमचे सातपुते खरं म्हणजे पाटील यांनी केलं. बाबा तुम्हाला मनापासून धन्यवाद देता येईल. आज आपला अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि त्या निमित्ताने आपल्या मुलांनी कीर्तन ठेवलंय. मला असं वाटतं हे महाराष्ट्रात आदर्श घेण्यासारखं काम त्यांच्या मुलांनी केलेलं आहे. बरं, एकीकडे आम्ही पाहतो की बरीच मुलं आपल्या आई वडिलाला सांभाळत नाही, पण दुसरीकडं अशी सुद्धा संस्कृती पालन करणारी माणसं या समाजामध्ये जन्माला आलेली आहेत. आज सातपुते पाटील बाबांचं 81 वर्षाचं वय झालं, पण बाबांनी सांगितलं बीपी नाही, शुगर नाही, आणखी इंजेक्शन नाही, गोळी सुद्धा लागली नाही. बाबा असंच आयुष्य सगळ्याला तुमच्यासारखं लाभो. काय कमालीची गोष्ट आहे. नाही तर आजच्या काळात शुगर नाही असे माणसं पाहायलाच भेटत नाहीत. आणि त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून ज्यांनी आयुष्यभर काम केलं आमच्या मातोश्री आजी सुद्धा सोबतच आहेत. आजी आज आजीला सुद्धा बरं वाटत असेल. आणि बाबा तर असे जोरातच आहेत. बरं वाढदिवस आहे तिकडे बघा ना सुद्धा बाबा आज त्यांच्या पुतण्याने तर डाय करून आणला आणि बाबाला सूट पॅन्ट घातलं होतं. पण ते त्यांचे चिरंजीवन ते म्हणले अशोक भाऊ म्हणले सूट पॅन्ट नको, आपलं धोतरच घाला आपल्या संस्कृतीमध्ये. खरं म्हणजे बाबाचा वाढदिवस आज वजनात आहे. बाबा वाढदिवस म्हणजे साधे तुमच्या जन्मातही कधी झाला ना, लहानपणी कोण करतय, पण मुलाने वाढदिवस साजरा केलाय हे भाग्याची गोष्ट आहे हो. आणि खरं मी तुम्हाला या नारदाच्या गादीवरून सांगेल, आई वडील वारल्यानंतर मोठे कार्यक्रम घेऊ नका, जिवंत असताना घ्या. ही खरी आई वडिलाची सेवा आहे. आई वडील गेल्याच्या नंतर किती मोठे कार्यक्रम घेतले तरी वडिलाला आणि आईला काय स्वर्गात माहिती होतं का आपल्यासाठी मोठे कार्यक्रम केले नाही. जिता नाही आणा मेल्यावरी पिंडदाना, मेल्यावरी पिंडदाना, मेल्यावरी पिंडदाना. जिता बरी नाही अन्ना मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान. जिता बरी नाही अन्ना मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी
मेल्यावरी पिंडदान. जिवंतपणी अन्न घालायचं नाही, मेल्यावर मोठं पिंडदान करायचं, त्याचा उपयोग होत नाही. म्हणून बाबांच्या चिरंजीवाला मी खऱ्या अर्थाने मनापासून सुनील भाऊला धन्यवाद देईल. खरंच या सुनील भाऊसाठी जोरात टाळ्या वाजवा एकदा. आईसा पुत्र देगा गुंडा, ज्याचा तीही लोकी झेंडा. भक्तीतला गुंडावर का गुंड नाही. अशी चांगली मुलं जन्माला आली पाहिजे. तो हाडाची खरी संस्काराची हाडाची माणसं तेव्हा आई वडिलाचा एवढा मोठा सोहळा करतात. बाबा खाली बसले होते पण म्हणलं खुर्ची आणा आणि इथं समोर बसवा. आता हे यूट्यूब चालू आहे बघा, जोरात टाळ्या बिळ्या द्या आणि कॅमेऱ्यावाले आई बाबाचं नाव घेतलं इकडे कॅमेरे फिरवा आणि कळू द्या अख्ख्या महाराष्ट्राला. महाराष्ट्रालाच नाही, यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण देशात जगात हा कार्यक्रम जाणार आहे बरं का सातपुते पाटील सगळीकडं. आणि मला वाटतं आता कीर्तन चालू झाल्याच्या नंतर शाली आहेर नंतर घाला. आता तुम्ही सुद्धा समोर येऊन बसा. कीर्तन झाल्यानंतर सगळ्याचे सत्कार आपण या ठिकाणी घेऊ. विठ्ठल सातपुते पाटील तुम्ही पण इथं पुढे या. मातृभक्त अशोक भाऊ या पुढे या. या बसा, आई वडिलांच्या या समोर बसा. बसा आई वडिला समोर या. आणि पुढं अनिल भाऊची माऊला एक मुलगा आहे, ते पण शेतकरी, उत्तम शेतकरी माणसं आहेत बरं हे अशोक भाऊ. या गावामध्ये मी इकडे एंट्री केली आणि बघितलं तर सदन भाग आहे. प्रवरा नदीवरून आपण पाणी आणलंय, पाण्याशिवाय काय खरंय. आणि पाणी असल्यामुळं हा एरिया सदन आहे, बागायती आहे. मला असं वाटतं पाण्याने जसा एरिया सदन आणि बागायत झालाय तसं सातपुते पाटील ही कंपनी सगळी सदनच आहात. आपण मनाने सुद्धा सदन आहात म्हणून एवढा मोठा कार्यक्रम आहे. आणि दुधाचा व्यवसाय आहे आपल्या गावचा. मला सांगितलं अशोक भाऊनी दुधाच्या व्यवसायामुळे आमचं चांगलं आहे आणि खरंच आहे. दूध हे चांगलंच असतं बॉडीला. बघा तुम्ही दही किंवा दूध खा, अर्धी भाकरी जास्तच खाणार दही दूध असेल तर. म्हणून पूर्वी माणसं 1-1 लिटर दूध प्यायचे, दंड बैठका व्यायाम असायचा. आताचा तरुण वर्ग दूध सोडावं कप भर चहा पित. 1 लिटर दूध पचवायला ताकद लागते ना, ताकदच राहिली नाही बॉडीमध्ये. अगरबत्ती पैलवान पाव खाऊन आतपाव झाले माणसं, कॅपॅसिटीच राहिली नाही ना. तसं गावामध्ये दुधाचाही व्यवसाय आहे. हे सुद्धा पोलीस निरीक्षक सोमनाथ भाऊ सातपुते पाटील चागो बाबांचे पुतणी आहेत. अभिमान आहे. ते अगोदर पोलीस होते पण आता PSI म्हणून प्रमोशन झालंय. जोरात टाळ्या वाजवू त्यांच्यासाठी सुद्धा. पोलीस निरीक्षक पदी त्यांची निवड झालेली आहे. साहेब आजही खाकी वर्दी आहे म्हणून समाजामध्ये धाक आहे. वर्दीची सुद्धा गरज आहे. वर्दी असेल तर मग विचाराची सर्दी होत नाही. म्हणून तर सर्वांची गर्दी झाली. विठ्ठल विठ्ठल. हा सर्व समन्वय साधून छान कार्यक्रम ठेवला. असो, या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे, आमचे गायक, आमचे बंधू श्री हरिभक्त परायण, खरं म्हणजे फार ज्यांचं या परिसरामध्ये नाव आहे त्यांच्या वास्तुशांतीलाही आम्ही कीर्तन केलं. घराच्या हरिभक्त परायण आमचे गडाख महाराज, फार सुंदर गायन आहे त्यांचे. आमचे 20-25 वर्षापासूनचे संबंध आहेत. नेहमी जाणं येणं या परिसरामध्ये कायम असतं. तेव्हा त्यांनाही धन्यवाद. तसेच उत्कृष्ट असे माझ्यासोबत आले श्री हरिभक्त परायण विठ्ठल महाराज सांगळे, ते सुद्धा उत्कृष्ट गायक आहेत. तसेच याही भागाचं भूषण श्री हरिभक्त परायण आमचे बंधू तारे महाराज, पारे महाराज. आता उन्हाचा पहारा चढलाय आणि महाराजाच्या गायनाचा पहारा सुद्धा तसाच चढतो बरं. आवाज सुद्धा चांगला आहे पारे महाराज. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. फार गोड आणि छान आवाज आहे पारे महाराजाचा. तसेच हरिभक्त परायण साळवे महाराज, तसेच सगळे भजनी मंडळी, गावातली बाहेरची महिला मंडळी, चोपदार, झेड+ सुरक्षा, PT मास्तर,
दादा तुम्हालाही धन्यवाद. तसेच बघा बरं पीटी मास्तर सुद्धा काय गुटगुटीत आहेत. इथलेच आहेत ना, बाहेरचे आहेत का? हा, बघा बरं. लोकाला वाटतं माळकऱ्याची तब्येत सुधरत नाही. काय माणसं आहेत अहो आमच्याकडं, असं काही म्हणू नका. आमच्या क्षेत्रातली माणसं सुद्धा प्रसन्न असतात. तसेच उत्कृष्ट असे मृदंग वादक श्री हरिभक्त परायण ताजने महाराज, ज्यांचं वाजवणं फार जबरदस्त आहे. वाजवायला सुद्धा मनगटात ताकद लागते. महाराज फार छान वाजवणं आहे, जोरात वाजवतात. तसेच आग्नेश्वर मंडप सुकेवाडी यांचा सुद्धा माईक सिस्टीम जोरात आहे. आवाज सुद्धा चांगला आहे. बेस ट्रबल चांगला द्या, विको थोडा कमी ठेवा. छान आवाज द्या, सगळ्याला छान आहे. सगळ्या माझ्या जमलेल्या माता भगिनी. आणि या ठिकाणी यूट्यूब चॅनल 2-2 चॅनल आलेले आहेत. तिकडं हरीश आहे, तिकडं हे दुसरीकडचे पण चॅनलवाले उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. गावातल्या माता माऊल्या, पुरुष मंडळी आणि सर्व गावातले सातपुते पाटील कंपनी, सर्वांना मनापासून धन्यवाद. माझे सर्व तरुण युवा बांधव सगळ्यांनाच विठ्ठल आज आपला देश हा 3 गोष्टीवर चालतो. जय जवान, जय किसान, जय संविधान. याच्यावर देश चालतो, बरोबर आहे ना? जय जवान, या देशाचं रक्षण जवान करत आहेत. जवान फार श्रीमंतांची मुलं मिलिटरीमध्ये नाहीत, पैशावाल्याची मुलं मिलिटरीमध्ये नाहीत, तर कोणाची मुलं मिलिटरीमध्ये आहेत? आमच्या शेतकऱ्याची. हा, आणि आवर्जून ज्यांच्या नावाचा मी उल्लेख करेल, आमचे श्री हरिभक्त परायण वेलीस साहेब, राम मंदिर यांचा मुलगा कर्नल आहे बरं का, मिलिटरीमध्ये कर्नल. पण माणसं कशी साधी असतात. मुलगा कर्नल असून रोज राम मंदिरामध्ये पहाटे 4 वाजता जाऊन रामाची सेवा करणारे वेलीस साहेब आहेत. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. ते सुद्धा म्हणतात रामाची कृपा आहे. आमच्या राम मंदिरामध्ये 8 दिवस सप्ताह असतो काळाराम मंदिरात, तिथे ते सेवा करतात. मुलगा कर्नल असताना सुद्धा त्यांनाही धन्यवाद, त्यांची उपस्थिती लाभली. असो, तेव्हा मी विषय मांडला होता की फौजी मिलिटरीमध्ये, तर ते सुद्धा देशाचं रक्षण करतात. आपल्या शेतकऱ्याचीच मुलं आहेत, फार पैशावाल्याची मुलं नाहीत मिलिटरीमध्ये. ते तिथं जागे आहेत म्हणून आपण इथं झोपतो. ते देशाचं रक्षण करतात. देव देश आणि धर्मापायी, देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती. सुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. सुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती. देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती. सूर्य आम्ही सरदार काय कुणाची भीती. सूर्य आम्ही सरदार काय कुणाची भीती. देव देश आणि धर्मापायी प्राण घेतलं हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, म्हणून सांगितलं फौजी. आणि जय किसान. आज या भारत देशामध्ये अनेक श्रीमंत लोक आहेत, पण शेतकऱ्यांनी जर जमीन नाही पिकवली, गहू ज्वारी बाजरी हे जर नाही पिकवलं, भाजीपाला नाही पिकवला, सातपुते पाटलाकडे सुद्धा भाजीपाला आहे, कोबीचं उत्पन्न चांगलं आहे. आपण भाजीपाला नाही पिकवला तर पैशावाले लोक काय चिल्लर खातील का नोटा खातील? हा, किती श्रीमंत असले तरी पोट भरायला अन्नच लागतं ना. म्हणून आपला देश कृषी प्रधान आणि ऋषी प्रधान आहे. कृषीलाही महत्व द्या आणि देशातल्या ऋषीलाही महत्व आहे. कृषी आणि ऋषी, तसं हे कुटुंब कृषी प्रधानही आहे.
मी म्हटलं मुलाला नोकरीला वगैरे म्हणजे इंजिनिअरिंग झालंय, पण कशाला पाठवायचं, आपली उत्तम शेती आहे. आणि आजही शेतामध्ये जर नियोजन पद्धतीने शेती केली ना तर शेती सुद्धा पिकती हो. फक्त शेतकऱ्यालाही जुळलं पाहिजे. शेतात काय पिकतं यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला जमलं ते सक्सेसफुल. बरं का साहेब, ते सक्सेसफुल. फक्त शेती करताना सुद्धा असे मुदलामध्ये घडे तोटा हा खोटा उदीम. मुदलात जर तोटा होत असला तर हा धंदाच खोटा. मुदलात वाढ झाली पाहिजे, तोटा नाही झाला पाहिजे. कधीही जीवनामध्ये दोन आहेत, एक तर मुद्दा आणि दुसरी गोष्ट गुद्दा. दोन गोष्टी जीवन जगायला. पण मी म्हणणाऱ्यांची दादागिरी आता संपुष्टात आली बर का. आता गुद्दा राहिला नाही. काय काय हे आपल्यासारखं काहीच नाही या गावात. अरे गप, काही नाही होतं पूर्वी. आता चांगल्या चांगल्याची कुणी दादागिरी ऐकून घेत नाही. जो मुद्द्याने चालेल तो पुढे जाईल. आणि हरिपाठात सुद्धा वाक्य, बुद्धीचे वैभव अन्य नाही एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ. बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून बुद्धीसारखं जीवनामध्ये वैभव नाही. सोन्याची चोरी होती, संपत्तीची चोरी होती, पण बुद्धीची चोरी जगात होत नाही. म्हणून या जगामध्ये पैशावाल्याचा इतिहास झाला नाही, बुद्धिमंताचा इतिहास झाला. म्हणून बुद्धिमान बना. स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. स्वतःच्या देशामध्ये राजा पूज्य ठरला जातो, पण जगात विद्वान पूज्य ठरला जातो. जगात पण विद्वान व्हा. जगाच्या नकाशामध्ये झळकतो तो हिंदुस्थानचा शान भगवा फेटा स्वामी विवेकानंद. कशामुळे झळकले? फक्त बुद्धीमुळे. बुद्धिमान व्हा. जीवनात बुद्धिमत्ता कमवा. अभ्यास करा, पुस्तक वाचा. पुस्तक वाचलं तर मस्तक सुधारतं, आणि सुधारलेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नाही. म्हणून अभ्यास करा, म्हणून पुस्तक वाचा. हे मस्तक पवित्र ठेवा. बुद्धिमान बना. स्ट्रगल करा, मेहनत करा. तुमच्यामध्ये संघर्ष करण्याची ताकद असली पाहिजे. आणि गरिबी जीवनामध्ये सल्ली पाहिजे. ज्याच्या आयुष्यामध्ये गरिबी सलते, ज्याला गरिबी टोचते, तीच माणसं आयुष्यात मोठी होतात. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ज्या सातपुते पाटील बाबांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा आहे, कुठेतरी गरिबी टोचली म्हणून मला सांगितलं भाऊनी 3 एकर जमीन विकत घेतली 1-1.5 कोटीची. एक सांगू का तुम्हाला, बरीच माणसं म्हणतात काही नाही हो, आमच्याकडे काही नव्हतं, शून्य होतं. पण मला सांगा बरं, किती शून्य एकत्रित केले म्हणजे त्या शून्याला किंमत आहे? बोला ना. 100, 1000, 2000, 10,000 किती शून्य एकत्रित केले म्हणजे त्याला किंमत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, अंकांशिवाय शून्याला किंमतच नाही. जो शून्यातून मोठा होतो तोच खरा सक्सेस होतो. हे कधी डोक्यात ठेवा. आणि शून्यातलीच माणसं मोठी झाल्यानंतर त्यांचे पाय जमिनीवर असतात. जे आयत्या पिठावर रेगा मारल्यात का त्यांना माणुसकीची जाणीव नसते. आणि म्हणून माणसं म्हणतात हा माणूस माणसालाच ओळखत नाही ना. का तर ते आयतं मिळालंय ना. ज्याला आयतं मिळतं, फुकटचं मिळतं, लोकांचे फार मुंडके मोडून मिळवल्या जातं, त्याला ती जाणीवच नसते.
विठ्ठल 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 कष्टाने मेहनतीने मिळवा. पण कधी कधी सज्जन लोकांनाही प्रश्न पडतो बरं का भाऊ. आम्हाला सज्जन लोक म्हणजे का आम्ही फार चांगलं वागतो पण देव आम्हाला कुठं साथ देतो आणि जो 2 नंबरचे धंदे करतो तो पैशावाला होतो. काय खरंय देवाचं तरी. पण तसं नाही. रावणाकडे पूर्ण त्याची नगरी सोन्याची होती. लक्षात ठेवा बरं का. रावणाचं पूर्ण गाव सोन्याचं होतं. पण इतिहास झाला का. सांगत कमाली गेली नाही सांगत कमाली गेली नाही सांगते कवडी गेली नाही सांगते कवडी गेली नाही. तुका म्हणे जाती संपदा येवळी तुका म्हणे जाती संपदा येवळी सांगत कवळी गेली नाही सांगत कवळी गेली नाही. तुका म्हणे जाते संपदा वेवाळी तुका म्हणे जाते संपदा वेवाळी सांगते कवडी गेली नाही सांगते कवडी गेली गोड प्रमाण दिलं महाराजांनी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. सोन्याची लंका होती यांच्याकडे तरी 1-2 खोल्या भरलेल्या असतील पैशाने सोन्याने. पण ज्याचं लंका पूर्ण गाव सोन्याचं होतं त्याच्या बरोबर कवडी गेली नाही. आजही अयोध्येमध्ये रामाचं मंदिर उभा राहिलं पण रावणाचं नाही. हे कधी डोक्यात ठेवा. जगामध्ये राम श्रेष्ठ आहे रावण नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून जे चांगले वागतात जीवनामध्ये आयुष्यात त्यांचा इतिहास होतो. जीवन हे पुन्हा पुन्हा नाही हो. जीवन मूल्यवान आहे. मानवी जीवनाचं मूल्य लक्षात घ्या. 84 लक्ष योनी फिरल्याच्या नंतर एक योनी म्हणजे मानव जन्म मिळतोय. मग ते कोंबडी पासून सरडा पाल बकरा सर्व वृक्ष वेली सर्व योनीला जावं लागतं. पण काही काही लोक आम्हाला आमच्या पुढचे असतात ना. होय शिकलेली लोक ते म्हणतात ग बसाव महाराज मेलं म्हणजे गेलं. कुणी पाहिला स्वर्ग कुणी पाहिला नरक. खा प्या आयुष करा. बर का अशोक भाऊ बरोबर आहे. भेटवले बाबा असं याच्या काळात खा प्या आयुष करा हो. जाऊ द्या. कीर्तन संपलं निघाले संगमनेरला संध्याकाळी बारवर. इथले कोणी पित नाही तिकडचं सांगितलं. सज्जन माणसं इथं कोणीच दारू पित नाही. मग म्हणलं कसं काय हो. नाही हो मेलं म्हणजे गेलं. तुमच्या त्यांच्या मताशी मी पण सहमत आहे. बरोबर आहे. वारलेला स्वर्गात गेलेलाही सांगायला आला नाही स्वर्ग असा आहे आणि नरकात गेलेलाही सांगायला आला नाही नरक असा आहे. पण तुम्हाला 2 वाक्यात व्याख्या सांगेल स्वर्गाची आणि नरकाची. जिवंतपणी आयुष्यात चांगल्या माणसाची भेट होणं हाच जिवंतपणी स्वर्ग आहे. जिवंतपणी चांगल्या माणसाची जाऊन आपलं मन मोकळं करावं वाटतं बोलावं वाटतं. विश्वासाचं एखादी जागा असावी वाटती. हा स्वर्ग आहे महाराज. आणि जिवंतपणी वाईट माणसं भेटणं हाच नरक आहे. कुठे पाहायला जाऊ नका हो. संगत संतन की करले जन्म का साथ करले संगत संतन की करले जन्म का साथ करले संगत संतन की करले जन्म का साथ करले संगत संतन की करले चांगल्याची संगती केली तर जीवनाचं भलं होतं. वाईट माणसं नरक. तुम्हाला सांग खरंच काही माणसं जिवंतपणी नरक असतात. लबाड खोटं बोलणं नरकच आहे.
काय वेगळा नरक आहे? कोणाचे 2 रुपये घेतले तर कधी वेळेवर द्यायचीच नाहीत. हा? मग माणसं नाही का इकडं काय भाषा मला माहित नाही, पण बीड जिल्ह्यातली भाषा म्हणतात काय नरके आहेस रे. लोकांचे 2 रुपये घेतलेले तर द्या, आपल्याकडे बुड्या म्हणतात आहे का नाही? बुड्या नरक काय आहे? हे जिवंतपणे महाराज नरक आहेत, काही नाही काही नाही. आणि माणसं म्हणतात आता कधी कधी त्रास झाल्यानंतर कोणाला भूत लागलं काय झालं, महाराज काही राहिलं नाही आजकाल. भूत नाही करणी नाही काय नाही, जिवंत भूतच माणसाला लागलेत. घरापासून ते दारापर्यंत जिवंत भूतच माणसाला त्रास देतात. मग एखादं बायकोच्या रूपात असेल, बायकोला नवऱ्याच्या रूपात लागलेलं भूत असेल, पोराच्या रूपात असेल. तुम्हाला वाटतं का भूत म्हणजे ते भूत आहे का? अहो हे 2 पायाचं भूत, या भूताने भूत केलं माणसाचं. असले भूत आहेत. म्हणून हे जीवनामध्ये नकोच आहे आयुष्यात, हेच नरक आहे, वेगळा नरक काही नाही. विठ्ठल 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 जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून आयुष्यामध्ये चांगल्या लोकांची भेट होणं गरजेची आहे. बरं जीवनाचं मानवी जीवन अत्यंत मूल्यवान आहे. जीवन हे सोन्यासारखं आहे, पण जीवनाची किंमत कळून घ्या बरं का. आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा, जोरात टाळ्या द्या एकदा. क्या बात आहे. वा असं गाणं असावं, काय आवाज आहे. गडाख महाराज चे, पारे महाराज, सांगळे महाराज. मला वाटतं हे पूर्वी स्वर्गात गंधर्वच असाल तुम्ही. खरंच गंधर्वासारखं गायन त्यावेळा देवाला असेच गंधर्व होते बरं का गायला, म्हणून देव सुद्धा खुश व्हायचे. तसे हे कीर्तनातले गंधर्व आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. गाणं सुंदर आहे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. बघा आनंद या जीवनाचा पण कसा दरवळला पाहिजे, सुगंधासारखा. जसा रातराणीचं झाड आहे, त्याच्या फुलाचा सुगंध संध्याकाळी सगळीकडे दरवळतो. आपल्या जीवनाचा जनतेला सुगंध आला पाहिजे, दुर्गंध नाही. आलं का लक्षात? दुर्गंधी सारखं जीवन नका जगू, सुगंधी जगा. दुर्गंधी जर आली तर माणसं नाकाला हात लावतात हे की नाही, वास येऊ नये म्हणून, आणि लांबून जातात. नको दुर्गंधी तिथं. हा दुर्गंध गटाराचा नाही. आला का लक्षात? कशाचा? कशाचा? माणसाचा दुर्गंध नाही आला पाहिजे. असं नाही वाटलं पाहिजे माणसाला नको हे तसलंच याला नकोच भेटायचं, अशी दुर्गंधी नाही आली पाहिजे. भेटावं वाटलं पाहिजे. चांगलं जगा हो. तुम्हाला सांगू का, जीवन खरंच सोन्यासारखं आहे, पण जगता आलं पाहिजे. हे जग फार चांगलं आहे, ही सृष्टी फार चांगली आहे. फक्त चांगल्या लोकांच्या संगतीत जा, वाईट लोकांच्या सानिध्यात जाऊन आपला मूड खराब करून घेऊ नका जीवनात.
तर चांगल्या लोकांच्या सानिध्यात जा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 10-20 मित्र करण्यापेक्षा एकच मित्र असावा. पण तो कसा असावा? मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये वा, फार गोड गायलं. मित्र कसा असावा? मित्र गारव्यामध्ये मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. जसं वनामध्ये आग लागली आणि आग लागलेल्या वनामध्ये जर आपण पाणी टाकलं तर तो वणवा भिजतो, तसं दुःखाच्या प्रसंगी गारवा देणारा मित्र पाहिजे बरं का. असा मित्र नकोय वरून दोस्ती नातून कुस्ती, असा नाही मित्र पाहिजे. हा होय साहेब, सातपुते साहेब, असा मित्र कशासाठी? कधी कधी कळतं 40 वर्षाची मैत्री, पण मित्रानेच मित्राला फसवलं. काय करतात त्या मित्राचं? कपटी मित्रापेक्षा शत्रू बरा म्हणतात ना, हे बरोबर आहे. म्हणून उपयोग नाही. मित्र कपटी नसावा. तोंडावर 10 शिव्या देणारा परवडतो, पण गप बसून काटा काढणारा मित्र नसावा. एक लक्षात ठेवा, मित्र चांगला असावा. मित्र कसा असावा? दुर्योधन कर्णासारखा मित्र असावा. खरंच कर्ण होता हो. कुंतीने सांगितलं 5 पांडव तुझे भाऊ आहेत, पण तरीही कर्णाला माहीत झालं ना 5 पांडव माझे भाऊ आहेत, पण नाही. शेवटी कुंतीने कृष्णाने सांगितलं तू कौंतेय आहेस, सूर्यपुत्र आहेस कर्णा. पण कर्णाने सांगितलं दुर्योधनाच्या मिठाचं काय? मी दुर्योधनाचं मीठ खाल्लंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याचं मीठ खाल्लंय ना त्याचं कधीही नीट करा. आणि मिठाला जागा गड्या. जर मिठाची जाणीव नसेल ना तर काय. आता आज हे सांगणं चुकीचं आहे, मिठासाठी जागा म्हणणं. ज्यांनी ज्याचं मीठ खाल्लंय त्यालाच नीट करायला लागलेत लोक. आता असली परिस्थिती झाली, सगळा उलटा कार्यक्रम सुरू झालाय. हे काही सांगायच्या गोष्टी फार अवघड आहेत झाल्या. आता विठ्ठल मैत्री असावी श्रीकृष्ण अर्जुनासारखी. सुदामा आणि कृष्ण अशी मैत्री असावी. काय करता मित्र? अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, किधर में सुदामा गरीब आ गया है, किधर में सुदामा गरीब आ गया. नगर पे है जमा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा.
छान गायलं बसाळे महाराज. टाळ्या वाजवतात पण काही लोक वाजवतात आणि काही फक्त बघतात काय चाललंय. गंभीर इतकं कीर्तन चाललंय, रिस्पॉन्सच नाही काय काही बघ काही काय माणसाचं कस काय बरे बरे सदा चेहरा पडलेलाच. बरं आता किती उत्पन्न निघालं म्हणजे चेहरा चांगला होईल हा? का किती पैसे मिळाल्यावर चेहरा चांगला नाही हा? काही माणसाला काही विनोद करा काही सांगा तिथंच असं थोडक्यात हसणार. जी मोकळ्या मनाने हसायला सुद्धा बिल येतंय का हा? मोकळ्या मनाने हसा, मोकळ्या मनाने टाळ्या द्या ना हा. महिला मंडळ पुरुष मंडळ असं असं नाही करायचं. हाताच्या मुंग्या मरत नाहीत. हे ॲक्युप्रेशर आहे. आयुष्यात माणसं अटॅकनी कॅन्सरनी खूप चाललेत तर हे ॲक्युप्रेशर आहे. कीर्तनात बसल्यानंतर जोरात टाळी वाजवायची म्हणजे कधीच अटॅक येत नाही. वाजवा टाळी. शबास पठ्ठे वाघ. असं जरा काहीतरी असं जरा कीर्तनाला बसलं तरी फ्रेश टाईट पोझिशन मध्ये जरा असं हे करा ना हा. छत्रपती शिवाजी महाराज तलवारी घेऊन लढले, इथं कीर्तनात माणसाला असं असं काय लढायचे कधी आपण हा. असं तरबेज जागाव, आनंदी जागण्याचा प्रयत्न करावं. डोंगरा एवढं दुःख येऊ द्या पण पाठीमाग असं हिरमसून बसू नका. अब्ज रुपयाचे कर्ज आहेत कारखानदारावर तरी चेहरा पाडीत नाहीत श्रीमंतावर. पण गरीब माणसाला की जीवनात काय नाही, डोक्याला टेन्शन घेत जाऊ नका. काही होत नाही हो, फ्रेश राहत जा. काय नाही जीवनामध्ये, कधी मारायचंय आणि कधी हे करायचंय. काही काळजी करू नका. इथं आपण सर्वजण बसलात. कोरोनात किती लोक गेले पण त्याच्यात जर आपला नंबर लागला असता तर इथं कीर्तनात दिसला असतो का. आणि आम्ही जरी गेलो असतो तरी इथं दिसला असतो का आता कीर्तन करताना. बोला ना. मग तेव्हापासून आम्ही ठरवलंय साहेब लोकाला जे आहे ते प्रामाणिकपणे सांगायचं. काही नाही. आज आम्ही कुठं बीड जिल्हा महासांगवी संस्थान 200-250 किलोमीटर पडतच आम्हाला हे यायला पण आम्ही येतो. आपण भगवानगड ऐकून असाल तिथले भीमसिंह महाराजांनी 27 वर्ष झालं आम्हाला एका गादीवर बसवलंय आणि 27 वर्ष झालं अहोरात्र हेच काम चालू आहे. आंध्रा, महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि इकडं कायम भ्रमंती चालू आहे हा. आता गोकुळामध्ये सुद्धा आम्ही कीर्तन करून आलो. गोकुळ उत्तर प्रदेशात. काही नाही करायचं. आता तुम्ही जसं शेती करता, तुम्ही शेती करताना म्हणता येतं का आपल्याला कंटाळा आला, किती कंटाळा आला तरी शेती करावीच लागते. तसं कीर्तन करणं हे आमचं कामच आहे. आणि एक लक्षात ठेवा, ज्यांनी ज्या क्षेत्राचं व्रत स्वीकारलंय त्यांनी त्यामध्ये सातत्याने काम करा. यश दारात पाणी भरतं. मग शेती असो, नोकरी असो, कला, क्रीडा, व्यवसाय, उद्योग, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्र कुठलंही असू द्या, तुम्ही जेवढं जीव ओतून काम करणार ना तेवढं तुम्हाला यश मिळतच बर का. शबू ड्रायव्हर आमचे चक्रधारी आहेत श्यामराव, किती जागू द्या पण त्या माणसाला झोपेच्या बाबतीत फार चांगलं नाही. गाडीचं नियोजन परफेक्ट. काही काही माणसाला ते जमतं चांगलं, त्यांनी त्याच्यामध्ये सातत्यच ठेवलं पाहिजे. मृदंग वाजवतात महाराज पण त्यांचं त्याच्यात सातत्य आहे म्हणून एवढे कलाकार झाले. तसं कुठल्याही क्षेत्रामध्ये माणसं उगी मोठी होत नाहीत. गायनामध्ये तसंच आहे.
म्हणून आपला विषय चालला होता की आयुष्य जीवन हे फार मूल्यवान आहे. या जीवनावर उदास राहत जाऊ नका. काही काही माणसं कायमच उदास हो, कायम उदास. किती मिळालं तरी तेच. कपडे जुनेच घालणार. होय, महिला मंडळ कपाट भरलेलं असलं तरी जुन्याच साड्या. काय बाई, काय खरंय. कशाचे लेखन, कशाच्या सुना, कशाच काही नाही तर जगून घ्या. हा, आणि खरंच आहे, महिला मंडळ डोक्यात ठेवा. तुम्ही फार डोक्यात ठेवू नका. काही नाही, किती कमवा. आणि माझं तर तुम्हाला कीर्तनाच्या निमित्ताने सांगायचंय, मुलं आणि सुना जर वेगळं निघाले, पूर्ण नावावर प्रॉपर्ट्या करूच नका मुलाच्या. तुमचा एक हिस्सा ठेवायचा आई बापाचा, बरं का. वाटून द्यायचं नाही सगळं, तर हे बरे राहतील या सुनानी. नाही तर काय खरंय, आपल्याला कोण सांभाळायचं. बरोबर आहे बाबा. आहे ना बँक बॅलन्स, ठेवायचंच. मालदार पार्टी. मग मी उगीच बघितलं का तिकडं, आम्हाला लगेच माणसं कळतात. चेहरे पाहिले की कळतात. बरोबर आहे. पेटी मास्तर खाऊन पिऊन सुखी, तब्येतच सांगती. हा, असंय. बरोबर आहे. समाधानी माणसाचं लगेच चेहरा सांगतो. काही नाही. या जन्मावर, या जगण्यावर शतधा प्रेम करावे. या जन्मावर, या जगण्यावर प्रेम करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात सगळ्यात VIP तुम्ही स्वतःला समजा, म्हणजे सक्सेसफुल होणार. याच्यावर प्रेम करावं. आणि हे प्रसन्न असलं ना, जग प्रसन्न दिसतं. आणि हे बोर असलं का उदास, आपण जग उदास दिसतं. बरोबर आहे का. साधा मन याच्यात राहायचं, प्रसन्न. जीवन मूल्यवान आहे. जीवनाची किंमत करून घ्या. नेहमी संसार करत करत बसण्यापेक्षा परमार्थही करा. जीवनाचं कल्याण करा. एक राजा असतो आणि तो राजा जंगलामध्ये जातो शिकार करण्यासाठी. पण शिकार करत करत रात्र होती, अंधार पडतो. राजाला असं वाटतं आता जावं कुठं, म्हणून तो जंगलामध्ये शोधाशोध करतो. तर एक छोटासा चिमणी, असा दिवा दिसतो चिमणीचा. आणि तो छोटा दिवा, प्रकाश दिसल्याबरोबर राजा त्या प्रकाशाच्या दिशेने जातो. एका गरीबाची झोपडी असते तिथं. आणि त्या गरीबाच्या झोपडीवर गेल्यानंतर राजा आहे हा, त्या झोपडीवाल्याला म्हणतो, बाबा मी राजा आहे पण इथं आलोय तुझ्याकडं. गरीबाकडं व्यवस्था नसेल पण मन मोठं असतं. बरं, हा, मन मोठं असतं. खेड्यात जा तुम्ही, शेतकरी माणसं लगेच चहा ठेवून चहा घेऊन येतात. आणि शहरात गेले की चहा घेणार का, कॉफी घेणार का. आलेल्या पाहुण्याला किती दिवस राहणार, जेवणार का, हे शिकलेलंच हे येतं. आणि हे असं म्हणलं की असं थोडंसं असतं. तसं गरीब माणसं मनाने मोठी असतात. आणि काही श्रीमंत आहेत पैशावाली, पण मनच मोठी नाहीत. ते भिकारी येतो. जरी पैसा असला तरी मनाने भिकारी येत, काही नाही त्यांच्याकडे. आणि मग त्या लाकूड तोड्या सगळी सेवा करतो राजाची, बरं का. आणि राजाची सेवा केल्याच्या नंतर राजा त्या लाकूड तोड्यावर प्रसन्न होतो. आणि त्याला विचारतो की लाकूड तोड्या तुला काय पाहिजे, ते मी द्यायला तयार आहे. पण आता हा गरीब माणूस लाकूड तोड्या, तो राजाला म्हटला मला काहीच इच्छा नाही. काय करायचं. गरीब माणसाला मागा म्हणलं तरी तो मागत नाही. मग ठीक आहे, राजाने प्रसन्न होऊन 10 एकर चंदनाची झाडीच याला दान दिली. 10 एकर म्हणजे चंदन विकून तू श्रीमंत हो. पण या लाकूड तोड्याला चंदनाची किंमतच नाही माहिती. काय किंमत कळते त्याला, एवढंच माहिती लाकडं तोडायचे. आणि संगमनेरमध्ये जसं शहरात नेऊन विकतो आपण, दूध विकतो, भाजीपाला संगमनेरला नेऊन विकतो, तसं हे संगमनेरला नेऊन आपले लाकडाचे कोळशे करायचं, नेऊन विकायचा. याच्या डोक्यात एकच, लाकडापेक्षा कोळशाला बरा भाव आहे. कळालं का. 5 एकर चंदन अख्खा कोळशे करून जाळला. नाही तर अंबानीच्या पर्यंत गेला असता तो, इतका श्रीमंत झाला असता. चांगला मलयागिरी चंदन होता तोड्यावर विकणारा, पण 5 एकर चंदन कोळशे करून विकला. एके दिवशी काय झालं, पाऊस आला आणि चंदनाची लाकडं ओली राहिली, पेटवताच येईनात. तेव्हा त्यांनी काय केलं, 10-20 लाकडाची मुळी बांधून गेले विकायला शहरात. आज त्याला कोळशापेक्षा 10-20 पट पैसे जास्त मिळाले. त्यांनी कपाळावर मारून घेतलं.
मला काय कमाल आहे, किती मूल्यवान हे लाकड आहे, ती चंदन आहे. मी तर कोळशे करून विकला. आतापर्यंत तर किती जमिनी, किती बंगले, किती फॉर्च्युनर घेता आले असते, पण काय खरंय, विषयाचे चरवाणी केली आयुष्याची गाळणी, केली आयुष्याची गाळणी, केली आयुष्याची गाळणी. चरवणी जे आपला विषय चालला होता की 5 एकर चंदनाची झाडी कोळशे करून विकली आणि राहिलेले ते 5 एकरचं जे चंदन होतं त्याला जेव्हा कळालं किंमत 10 पट आली त्या चंदनाच्या लाकडाची, त्यावेळेस त्यांनी ते राहिलेले जे 5 एकर चंदन होता ना मग चांगल्या भावात विकला चंदनाच्या. आणि मग राहिलेल्या 5 एकर चंदन विकल्यानंतर जमीन बी घेतली बर का सातपुते पाटील, जमीन बी घेतली, पुन्हा चांगली 1 कोटीची मर्सिडीज गाडी घेतली, संगमनेरला बंगला बांधला, नौकर चाकर माणूस मोठा झाला. पण कधी कळाल्याच्या नंतर क्या किया रे, क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिस पाना था उसको तो दिया रे, जिस पाना था उसको तो दिया. गोड सांगितलं त्याने, क्या किया रे क्या किया तूने. तेव्हा आपला दृष्टांत पूर्ण होऊ द्या कथा. आपलं कुठं चाललं होतं, 5 एकर तुम्ही विकल्यावर इथं नव्हते म्हणायचं. 5 एकर विकल्यावर लक्षात आलं. हे असं होतंय बघा मधीच. तेव्हा 5 एकर चंदनाची झाडी कोळशे करून विकली आणि राहिलेला 5 एकर चांगल्या भावात विकल्यामुळं गाडी बंगला सर्व घेतलं. तसं मला तुम्हाला सांगायचंय, त्या लाकूड तोड्याने जसं चंदन मूल्यवान होता पण कोळशे करून विकला, तसं फक्त संसार करूनच या जीवनाचे कोळशे करू नका, तर परमार्थ करून चंदनासारखी विक्री करा, म्हणजे जीवनाचं कल्याण होईल. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, हे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, गोड प्रमाण दिले. आयुष्यामध्ये तुम्ही सच्चिदानंदाची पदवी सुद्धा घेऊ शकता. एवढं आयुष्य हे मोठं आहे, मूल्यवान आहे, म्हणून जीवनाचा अर्थ कळून घ्या. पण आयुष्याचा भरोसा आहे का हो आपल्याला? किती दिवस माणूस क्षण भंगुर नाही बरबरता, क्षण भंगुर नाही बरबरता, ओ क्षण भंगुर नाही बरबरता, स्वारी थोडा माझा वारे सावध थोडा माय आशा, वारे सावध थोडा माय आशा, वारे सावध थोडा माया रे, वारे सावध थोडा माया. काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आई वळसा गा,
क्षणभंगुर नाही भरवसा, फारे सावध तोडा माया आशा. क्षणाचा भरवसा नाही आहे का? हा? सर्वाला वशीला लावतोय तो, पण मृत्यूला वशीला लावतोय. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसका, देती नहीं वो किसका. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है क्या भरोसा है क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. खरंच जीवनाचा काय भरोसा आहे हो? साथ देते का जीवन आपल्याला? हा? नाही देत. जर मृत्यू व्हायचा आहे आणि यमराजाला तुम्ही म्हणले तुला 10 कोटी देतो, पण एवढी पंचवार्षिक लढू देच, ऐकल का यमराज? हा? होय अशोक भाऊ, आहे भरोसा? हा? होय ताई, ग्रामपंचायत लढवायची की कोणतेही असू द्या, त्याच्या मनात आल्यावर तुम्ही किती पैसे दिले म्हणजे तो तुम्हाला वेळ देणार आहे. उड़ जाएगा एक दिन बंदी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन बंदी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन बंदी रहेगा पिंजरा खाली. दूल्हा का करे रखवाली, दूल्हा का करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन बंदी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन बंदी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. वाह क्या बात है, तोड नाही बरं. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. कोणता पिंजरा? हा हा पिंजरा. जसा आपण एखादा पक्षी पाळतो आणि पक्षी उडून जातो आणि पिंजरा खाली राहतो, तसं या शरीरातला आत्मा निघून जातो आणि शरीर रूपी पिंजरा खाली होतो. काही नाही. तुम्हाला सांग का, तुम्हाला आपल्याला म्हणते पाटील, आहे का नाही? सगळ्यालाच, कोणाला पाटील, कोणाला दादा, मामा, आमदार, खासदार, काय जी पदवी असेल ती असेल. हा? पण एकदा प्राण गेला की म्हणत नाहीत कुठपर्यंत आलेत साहेब, बॉडी कुठपर्यंत आली. कळालं का? बरं का अशोक भाऊ, डायरेक्ट म्हणतात बॉडी कुठपर्यंत आली, मग नाही. तुम्ही दादा, अण्णा एवढ्या पदव्या, PhD, डॉक्टरेट, हातभर पदवी पुढं माग पुढं असणारे वारले की बॉडी कुठपर्यंत आली बस. बरं, आणल्यावर म्हणतात का यांनी 10 कोटीचा बांगला बांधलाय आणि 100 कोटीची प्रॉपर्टी कमवली, जरा 2-4 दिवस राहू द्या. होय, बांगल्यामध्ये असं घडलं का आपल्या इथं? फार केलं हो यांनी प्रपंचासाठी, राहू द्या 4 दिवस मुक्कामाला. ठेवतात का? किती मोठ्याची बॉडी असू दे. नाही, काही जणांच्या ठेवल्या आयसीयू मध्ये बर्फात ते सया घ्यायला प्रॉपर्टीसाठी. लोकांना नाही सांगण्यासारखं आहे का नाही? कशाला सांगायचं म्हणून आपल्या आतली आत अंगठे पिंगठे काय जे असेल तसं करण्यासाठी. पण असं तर बंगल्यात कुणाचीच ठेवत नाही. काय नाही महाराज, हे डोक्यात घ्या. पण एवढं लोकांना सांगून सुद्धा माणसं छाती काढूनच चलते. कॉलर टाईटच, काही नाही. एक दिवशी छाती मातीतच जाणार आहे. घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा.
जीवनाचा चित्रपट. जसा आपल्या जमिनीचा 7-12 असतो तसा हा जीवनाचा 7-12 आहे सगळ्याचा. जीवनाचा 7-12 बरं का, जीवनाचा 7-12 आहे. जिवंतपणीचा 7-12 आहे. म्हणून जगा, नीट जगा. एक दिवस मृत्यू ठरलेला आहे, पण आहे तोपर्यंत चांगलं जगा. चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं बोला, चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहा, चांगले ग्रंथ वाचा, चांगले पुस्तकं वाचा, चांगले तीर्थक्षेत्राला जा, मंदिर संस्थान, काशी, अयोध्या, मथुरा, बद्री, केदारनाथ, चारीधाम करा कधीतरी जीवनामध्ये. हा, थोडं फ्रेश होतं माइंड. रोजच तेच तेच चेहरे तेच तेच पाहून पाहून डोक्याला कंटाळ येतो कधी कधी. हा, बोर होतं ना माणसाला. मग माणूस म्हणतो चला बरं दिंडी 4-8 दिवस, म्हणजे डोक्यातला सगळा संसार निघतो. आणि ते खरं आहे बरं का. खूप माणसाला बोर झालं ना, कुठल्या तरी तीर्थावर जा, कुठेतरी फिरायला जा चांगल्या ठिकाणी. पण चांगल्या ठिकाणी फिरायला जा म्हणजे तुम्ही मित्र घेऊन तिकडे जाऊन दारूच प्या. काय असं करू नका. हा, झालं माइंड फ्रेश झालं. अरे मग इथं पियत होता तिथं जावं म्हणून काही नवस आहे का? काय जायची गरज. काही लोक काशीला गेले आणि तिथं जाऊ नाही पिले, मग तिथं काशीच केली. काय आनंद मिळाव त्यांना सांगा. हा, आम्ही पाठीमागे यात्रा काढली होती, काशीला लोक नेले 250 लोक बर का. एक पठ्ठ्या वाघ तिथं सुद्धा प्याला, 2-3 असे. अरे म्हणलं, मला यात्रा करून आल्यावर नंतर कळालं की तिथं सुद्धा पिले. म्हणलं काय क्रांती हो त्यांची. म्हणजे याला काशीच्या याच्यात बुडून आणला तरी काशीच केली. काय करता अशा लोकाला. हा, काही ठिकाणी म्हणतात तीर्थाने पाप जातात, पण तुका म्हणे पापे मन संकल्पाची पापे न जाय तीर्थाची या बापे, न जाय तीर्थाची या बापे, न जाय तीर्थाची या बापे. मन संकल्पाची पापे न जाय तीर्थाची या बापे, न जाय तीर्थाची या बापे. हे मन संकल्पाची पापे न जाय तीर्थाची या बापे, न जाय तीर्थाची या बापे, न जाय तीर्थाची. मन संकल्पाची पापे न जाय तीर्थाची या बापे, न जाय तीर्थाची या बापे, न जाय तीर्थाची या बापे. मन संकल्पाची पापे न जाय तीर्थाच्या बापे. तीर्थाच्या बापाला सुद्धा पाप जात नाहीत बरं का. काही लोक म्हणतात चंद्रभागा, इंद्रायणी, गंगा आंघोळ करू, पण मन विकल्प आणि संकल्पाचं पाप तीर्थाच्या बापाला सुद्धा जात नाही बरं का. असे असतात. मग तसं करू नका, तर चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. कारण आयुष्य कमी आहे. म्हणून आयुष्य किती कमी आहे, आमचे नामदेव महाराज
व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. नामदेव महाराज म्हणतात माझ्या हरिभक्ताला माझ्या हरिदासाला आयुष्य किती भेटावं? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. भरपूर आयुष्य भेटावं. अकल्प कल्पा पर्यंत असं आयुष्य भेटावं. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. कुळाला कुलम पवित्रम जननी कृतार्थ. कुळही पवित्र लागतं, जननी कृतार्थ. बरं का? शिलवान मुलगा जन्माला यायचा असेल तर आईचं पुण्य लागतं. उदार मुलगा जन्माला यायचा असेल तर बापाचं पुण्य लागतं. आणि दानशूर मुलगा जन्माला यायचा असेल तर कुळाचं पुण्य लागतं. तया कुळा. कुळ बी पवित्र लागतं महाराज. नाही तर माणसं म्हणतात जाऊ द्या हो, ते तयाच कुळातली येतं. काय खरं आहे त्यांचं? बापच तसा होता तर पोरगा कुठून नीट जन्माला येणार आहे? हा, हे ठरलेलं आहे. असं असावं लागतं. म्हणून अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. हरीच्या दासानं. आणि त्यांना काय होऊ नये तर कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा होऊ नये. बाधा. बरं का? बसा साहेब. शिवसैनिक बसा. जुने का नवीन? हा, जरांगे पाटील. हा बरं बरं. नाही नाही, ते भगवं पाहिल्यामुळं म्हणलं. तसं काही नाही, असू द्या, सगळे आपलेच आहेत. काय नाही अहो, काय त्याला काय अडचण नाही, असू द्या, काय नाही. सगळे पक्ष एकच आहेत. आता काय हे राहिलंय का? हा, डबल सेना, डबल राष्ट्रवादी, सगळे एकत्र. होय, सगळे एकत्र होय भाऊ. हा बरोबर आहे दादा. असं असो, जसं असेल तसं. पण एक सांगू का, इथं उभा आहे बरं का नारदाच्या गादीवर. हाताची बोट सारखी आहेत का हो? अंगठा मोठा, एखादा मोठा पक्षी आहे त्याच्यापेक्षा करंगळीला लहान मोठे सगळे हे पक्षी असे. बरोबर आहे का दादा? अशी परिस्थिती काय. असो, जाऊ द्या. समजणे वालों को काफी इशारा. काय सगळं हे करताना सगळे एकच होते तर काय खरं आहे? काय बघता माझ्याकडं? शेवटी तू मला शेती ना मला कीर्तन. काय या पलीकडं आपल्याला? बरोबर आहे का? असो, तेव्हा आपला विषय चालला होता कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा नाही माणसाला झाली पाहिजे. कल्पनेची बाधा आयुष्यामध्ये गोष्ट लक्षात ठेवा. कल्पनेची बाधा. कल्पना मुळातच अवघड आहे. म्हणून जीवनामध्ये कल्पना नको आहे. संकल्प, विकल्प, कल्पना हे आयुष्यामध्ये नसल्या पाहिजेत. पण कोणाला हे काय कल्पना असेल सांगता येत नाही. कोणी कशाची कल्पना करतं. असेच एक पती पत्नी होते बरं का दादा. पती पत्नी होते आणि त्यांना मूलबाळ नव्हतं. पण म्हणले आपल्याला जर मुलगा झाला तर, म्हणले आपला कोट लहानच आहे, मुलगा झाला तर काय करायचं? पत्नी म्हणली होईलच की सोय. नाही नाही, पण काय करायचं? आता पत्नी म्हणली मुलगा झाला तर दोघांच्या मध्ये झोपल. मग म्हणले थोडं पलीकडं सारखा सरकले. हे म्हणले पुन्हा दुसरा मुलगा झाला तर, म्हणले अजून थोडस पलीकडं सरकू. पण हा म्हणला जर आपल्याला जुळे झाले दोन तर मग त्याला जागा. म्हणले ठीक आहे, मग परत थोडं सारखा. स्वप्नात हे बरं का हे त्याच्या असं, म्हणजे कल्पना, जागृतीत पण कल्पना. म्हणजे पहिला मुलगा झाला थोडं सरकू, दुसरा मुलगा झाला अजून थोडं सरकू, आणि जुळे दोन झाले तर अजून थोडं सरकू. थोडा सारखायला माग गेला की पडला कोण खाली, कंबरडच मोडलं. आता विचार करा, कल्पना केली फक्त 3 मुलं झाले तर जागा कुठं पुरल? कल्पनेतल्या मुलांनी कंबरड मोडलं बापाचं. जिवंत पोर बापाचं काय काय मोडीत असतील, कंबरडच मोडून राहतात का? हे काय बापायला वेगळं सांगायची गरज आहे का तुम्हाला? आपल्याला
सगळ्याला ज्या बापाची पोरं नीट निघाली ते बरं आहे, पण ज्या बाप परेशान आहेत अलीकडं पोरायला बोलायला भाषी घेत असतो, जीव देईल, आत्महत्या करील. बाप म्हणतो कशी काशी करायची कर बाबा, परेशान आहेत आई बाप. मग सगळ्या आई बापाने डोक्यात ठेवा, लहानपणापासूनच पोरं चांगली घडवा बरं तरच. आणि एकदा का खराब सवयी लागल्या की जात नाहीत बरं. तसं कल्पना नका करू, काही कल्पना करू नका. अलीकडे लोकांना काय झालंय म्हणजे काल्पनिक मध्ये दुःख आहे, आई त्याच्यात समाधान मानत नाही. आमच्या तिकडे एक शेतकरी होता, चारा पाडलेला होता, खळं केलं, उपनेरवर ज्वारी 40 पोते ज्वारी झाली. आता 40 पोते आम्ही पाहिले, म्हणलं पण चारा पडलेलाच सुकलेला. म्हणलं का हो शेतकरी दादा, का चारा सुकला? नाही म्हणले काही नाही तसं. नाही नाही पण तरी बरं का, म्हणले तरी पण नाही नाही सुकला असाच. अरे पण घडलंय काय? नाही नाही काय होतं बरं का महाराज, 50 पोत्याचा अंदाज धरला होता पण 40च पोते झाले म्हणून चारा पडला. आता 10 पोते आहेत का? नाही. 10 पोत्याची फक्त कल्पना केली आणि 40 पोते निघालेत ना, पण त्या कल्पनेमुळे दुःख आहे. आणि 40 पोते माल झाला याचं सुखच नाही ना, याचं दुःखच. म्हणजे असं आहे माणूस अशा जगात चित्त जगतोय बरं का. समाधाने तरी विसवाटे सोने, तरी विसवाटे सोने, तरी विसवाटे सोने. चित्त समाधाने तरी विसवाटे सोने, तरी विसवाटे सोने, तरी विसवाटे सोने. चित्त समाधाने विसवाटे सोने, तरी विसवाटे सोने, तरी विसवाटे सोने. चित्त समाधाने तरी विसवाटे सोने, तरी विसवाटे सोने, तरी विसवाटे सोने. वेळ बराच होत आलाय, कीर्तनच 11ला सुरू झालं, जरा टाइमच उशिरा झाला, 11:30. असो तरी पण आवरून घेऊ. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासे. नामदेवराय म्हणले अहंकाराचा वारा लागू देऊ नका. कोणाला? माझ्या विष्णुदासांना, माझ्या हरिदासांना, माझ्या भक्तांना अहंकाराचा वारा लागला नाही पाहिजे. अहंकार जर आला तर त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसाला अहंकार नसावाच, आणि अहंकार जर गेला तर माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. सर्वजण एकदा वर हात करा, करा महिला मंडळ, पुरुष मंडळी, फिरवा कॅमेरावाले. जय कुमार कुमाये, जय कुमार कुमाये. हा, टाळी वाजवा. हो बा. आपण ज्या सातपुते पाटील यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे, त्यांचा सन्मान सोहळा आज या ठिकाणी होणार आहे. म्हणून
त्या निमित्ताने आपण पाहुणे आप्तेष्ट नातेवाईक आणि परिसरातली लोक सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. आपण परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करू की त्यांना असंच चांगलं आयुष्य, निरोगी आयुष्य आहे तसंच लाभावं आणि त्यांच्या मुलांनी जी आईवडिलाची एवढा मोठा सोहळा केलाय, हाच परमेश्वराचा आशीर्वाद सदैव या शेतकऱ्याच्या पाठीमागं, आमच्या बळीराजाच्या अनिल भाऊ पाटलाच्या पाठीमागे राहावं, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करायची. आणि नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. नामदेवराय म्हणतात नक्की कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या मुखामध्ये देवाचं नाम घेतलं तर कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. मोठ्या प्रेमाने ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम